आणि CCI केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले काँग्रेसतर्फे। आज जळगाव जिल्ह्यातील कापूस पिकवणारा शेतकरी अत्यंत अडचणीत आहे। नोव्हेंबरमध्ये महायुती सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवर आली। जळगाव जिल्ह्यातील सर्व जागा ह्या महायुती सरकारला मिळाल्या त्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या बळावरती। असं असताना सुद्धा या जळगाव जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टरवरती कापूस पिकवला जातो। सरासरी जर आपण बघितलं तर 10 क्विंटल जर कापूस असेल तर 50 लाख कोटी रुपये याचा टन कापूस या जळगाव जिल्ह्यामध्ये पिकवला जातो। प्रत्यक्षामध्ये CCI केंद्राने मात्र 2 लाख टनसुद्धा कापूस खरेदी केलेला नाही। अजूनही जवळजवळ 95% शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरामध्ये आहे। जे शेतकरी CCI केंद्रात कापूस विकायला गेले तिथे ग्रेडिएशन करायचं आणि लोकांकडून पैसे उकळण्याचं षडयंत्र करायचं आणि अर्धा कापूस शेतकऱ्याला घरी पाठवून रडकुंडीस आणायचं, हे षडयंत्र इथे केलं जातं आहे। आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहोत की कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचा कापूस शेतामध्ये आहे, खळ्यामध्ये आहे, घरामध्ये आहे आणि असं असताना तो CCI केंद्र जे बंद केलेले आहेत, हा केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या आणि जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे, तो तात्काळ दूर करावा। सर्व सेंटर सुरू करावे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे वचन देऊन सत्तेवर आले होते त्यांनी तर शरमेनं मान खाली घातली पाहिजे, कारण या लोकांनी राज्य सरकारचं एकही सेंटर कापूस खरेदीचं केलेलं नाही। आणि दुसरी आमची मागणी आहे ती म्हणजे आत्ता सोयाबीन, हरभरा आणि तुवर हे 3 पिकं आता शेतकऱ्याचे निघत आहेत। महाराष्ट्र सरकारनं शासकीय खरेदी MSP प्रमाणे हरभरा आणि तुवर तुरंत सुरू करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। अंमळनेरला पण CCI केंद्र दिलेलं नाही। अंमळनेरमध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यामधल्या 15 तालुक्यांपैकी अंमळनेर हे सर्वात जास्त कापूस पिकवणारं तालुका आहे। असं असताना सुद्धा एकही CCI केंद्र दिलं नाही। अनिल भाईदास पाटील कुठे आहेत? जेवढे निवडून आलेत गुलाबराव पाटील कुठे आहेत? शेतकऱ्यांवरती अन्याय करणारे गिरीश महाजन तर उपोषण करत होते की त्यावेळेस शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे। हे 3ही जण आत्ता कुठे आहेत? यांना आणि केंद्रामध्ये असणाऱ्या रक्षा खडसे यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही, सत्याचं राजकारण करायचं आहे। आणि म्हणून अंमळनेरकरांचा अन्याय आम्ही सहन करणार नाहीत, तिथे मोठं आंदोलन उभं करू हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सांगत आहोत।